आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। नृसिंहवाडीत सर्वात मोठा राजकीय भूकंप। दत्तगुरू आघाडीची ग्रामपंचायतीवर पुन्हा सत्ता। रमेश मोरे पुन्हा उपसरपंचपदी। 3 सदस्य फुटल्याने दत्तराज आघाडीला मोठा धक्का। श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप झाला असून जगदाळे धनवडे युतीच्या दत्तगुरू ग्रामविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित झाली आहे। सत्ताधारी दत्तराज आघाडीतून 3 सदस्यांसह बाहेर पडत रमेश मोरे यांची पुन्हा एकदा उपसरपंचपदी वर्णी लागली आहे। आज ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या उपसरपंच निवडीत 6 विरुद्ध 3 अशा बहुमताने मोरे यांची उपसरपंचपदी निवड झाली। दत्तराज आघाडीतून ग्रामपंचायत सदस्य रमेश मोरे, विद्या कांबळे, अनघा पुट्टो पुजारी बाहेर पडल्याने नृसिंहवाडीच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे। उपसरपंच पदाची निवडणूक अधिकारी अमित पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव जगदाळे दादा, चेतन गवळी, चित्रा सुतार हे दत्तगुरू आघाडीचे सदस्य व बाहेर पडलेले 3 सदस्य अशा बहुमताच्या समीकरणामुळे दत्तराज आघाडीचे ग्रामपंचायतीवरील वर्चस्व संपुष्टात आले आहे। दरम्यान मोरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर दत्तराज आघाडीकडून मंगल खोत यांनी अर्ज दाखल केला होता। प्रत्यक्ष मतदानावेळी मंगल खोत यांच्या बाजूने केवळ 3 मते पडली तर सदस्य पूनम जाधव या अनुपस्थित होत्या। निवडीनंतर बोलताना नूतन उपसरपंच रमेश मोरे यांनी गेल्या 3 वर्षात कुरघोडीच्या राजकारणाला वैतागून विकासात्मक कामांसाठी दत्तगुरू आघाडीला पाठिंबा देत असल्याचे सांगितले। तसेच प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व सदस्यांसह आपण बाहेर पडत असल्याचे जाहीर केले। माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे दादा म्हणाले, केवळ विरोध म्हणून आम्ही कधी राजकारण केले नाही। विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही आमचा विरोध दर्शवला आहे। मोरे यांच्या 3 सदस्यांसह बाहेर पडण्याचे धैर्य मोठे आहे। आम्हाला पाठिंबा दिल्याने आता आम्ही लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर काम करणार आहोत। यावेळी माजी उपसरपंच अनंतराव धनवडे म्हणाले, हेवादेवांच्या राजकारणामुळे ग्रामपंचायतीला घरघर लागली होती। त्यामुळे अशा गलिच्छ राजकारणाविरुद्ध हा एक प्रकारे गावानेच उठाव केला असून मोरे यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो असे सांगत त्यांनी सत्ताधारी दत्तराज आघाडीवर घणाघाती आरोप केले। विनोद पुजारी यांनी सर्वांनी मतभेद विसरून पुन्हा एकदा एकत्र येऊन गावच्या विकासाला योगदान देण्याचे आवाहन केले। यावेळी सागर धनवडे, शशिकांत बड्डपुजारी, रमेश सुतार, बजरंग कांबळे, उत्तम पुजारी, प्रतीक धनवडे, अजय कांदले, संदीप खोचरे, किरण माने, मधुकर गौंडी, राकेश सुतार, विनायक काळे, जनार्दन कुमठेकर, सागर मोरबाळे, राकेश खिरुगडे, गणेश सुतार, प्रीतम साळुंखे, सनी माने, सुनील धनवडे, अमित गवळी, शिरीष सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने दत्तगुरू आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान विजयी मिरवणूक काढत जगदाळे धनवडे गटाच्या कार्यकर्त्यांनी दत्तदर्शन घेतले। दरम्यान गतवर्षीच्या ग्रामपंचायत कार्यकाळात दत्तराज आघाडीने जगदाळे गटाचे 3 सदस्य फोडून सत्ता हस्तगत केली होती। त्याचीच यंदा पुनरावृत्ती करत धनाजीराव जगदाळे दादा यांनी सत्ता हिसकावल्याचा आपला वचपा काढला आहे। यात सागर धनवडे यांची किंगमेकरची भूमिका निर्णायक ठरली असून त्यांच्या भूमिकेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। तर दत्तराज आघाडीच्या सदस्या पूनम जाधव या अनुपस्थित राहिल्याने सर्वांमध्ये आश्चर्यचकित होत होते। कार्यकर्ता आहे मला काय म्हणजे खरं सांगायचं म्हणजे दत्त महाराजांनी मला एवढं दिलंय, एक 20,000ची रिक्षा ते हॉटेल व्यवसाय, JCB व्यवसाय म्हणजे भरपूर मिळवले मी। मला बाबा या राजकारणातनं काहीतरी पैसा मिळवायचा आहे आणि काहीतरी मला हे करायचं अशी माझी प्रामाणिकपणे कधीच भावना नाही। अगदी त्या घरांचे जर ते MB करायचे असतील त्याला झेरॉक्स मारायला सुद्धा 500 रुपये मी पदरची देऊन अशी मी कामं केलं। अशी माझी आतनं तळमळ आहे कामं करण्याची तळागाळातल्या। परवा काय झालं, राजेंद्र भुईला त्याला आता तिथनं गाडा काढलाय मग कुठेतरी ऍडजस्ट करून द्यायचं विकासकांना म्हणून आम्ही सांगून देतो हे करवलंय। तर गावभर माझ्या नावाची चर्चा, रमेश मोरेने त्यांच्याकडे 2 लाख रुपये घेतले। बसून बसून एवढी बदनामी केली त्याने। त्यामुळं मला एवढा वैताग आला की बाबा कुठल्याही मीटिंगमध्ये किंवा ह्याच्यात ऍडजस्ट करून जायचं नाही। यड्रावकर साहेबांच्याकडे जाताना वळून जायचं आणि कुठं जाताना आता ते अजितदादा ज्यावेळी येणार होते त्यावेळी मुश्रीफ साहेबांच्याकडे व्हायचं। मी तेव्हा उपसरपंच मला वगळून गेलं। म्हणजे जिथं तिथं की 1.5 वर्ष काम करताना एवढा मानसिक छळ झालाय माझा या ह्याच्यात। मुख्य म्हणजे काय, सरपंच जे होते त्यांच्या हातात मेन सहीचे अधिकार होते। मी उपसरपंच म्हणून ग्राउंड लेवलला स्वच्छता असून दे किंवा आणि काय असून दे हे सगळं मी करत होतो। एक माझी तळमळ होती काम करायची। त्यावेळी पण माझ्या राजीनाम्यासाठी एवढे आक्रमक झालते त्याने, म्हणजे काय गरज नव्हती। एवढा मानसिक त्रास दिलाय जाईल तिथं। इव्हन माझ्या आता ते हॉटेलच्या इथपर्यंत पण त्यांनी पोहोचल्यात। वैयक्तिक खासगी आयुष्यात पण त्यांनी लक्ष घालायला चालू केलं। त्यामुळे मला निर्णय घ्यायची पाळी आली
इथून पुढं दलित वस्तीतील घरे असतील पुन्हा आणि कुणाला आपल्या समाजातील लोकांनी रोजगार द्यायचा असेल, जेवढं काय होईल प्रामाणिकपणे कार्य करायचं. दत्त महाराजांना म्हणून सांगतो मी, एक तळमळ 1-2 वर्ष आहे तेवढं दादांना आता दादांचं नेतृत्व आहेच. तो सागर दादा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्या सहकार्याच्या भूमीत ही ताकद आहे ती चांगल्यासाठी लावा. तुमच्याबरोबर सदैव आहे. काय लक्षात आलं का बघा, तुमचं दुकान गाळे असतील, पेढे असतील, सगळं जे काय असेल ते शिवूंच्याकडे बसून काय तुम्ही निर्णय दादा घेतील ते आम्हाला सगळं मान्य आहे. शेवटचा निर्णय तुम्ही चांगला हे घेतला. प्रामाणिकपणे आहे असं आपलं नाव ठेवून राहायचं एवढेच. दत्त महाराजांनी मला परत एकदा संधी दिली. सगळ्यांनी तुम्ही एवढं स्वागत केलं. सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो. जुळतात तिथं देखील आम्ही त्याची लेवल जुळवून घेतलेली आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे. मी काय मोठेपणा सांगतोय असं नाही. तुम्ही कुठेही फिरून बघा. आणि आता काय चाललंय, हे सगळं कुठेही उठायचं, रस्त्यावर असलेल्या रस्त्यावर कॉन्क्रीट टाका. जिथं लेवल बघायचं नाही काय नाही. आम्ही आणि आनंदनं सांगितलं की बाबा ह्या गवळ्यांच्या घरापासूनचा तो रस्ता आहे, त्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करायला आमचं दुमत नाही. पण ते करत असताना लेवल जुळवून घ्या. ते करत असताना पाण्याची विल्हेवाट कशी लावायची त्या दृष्टीनं त्याचा विचार करा. आणि मग काय करायला पाहिजे हे देखील सांगत असताना त्या इंजिनियरला बोलवून घेतला. स्वतः उभारून विनोदराव लेवल काढून घेतल्या. कुठलं पाणी कुठं आणून मिळवावं लागतं, कुठल्या गटारीपाशी आम्हाला ढाळ मिळतो ह्याचं देखील आम्ही लेवल काढून आणून दाखवलं. आणि हे सगळं जमतंय म्हणून त्या ज्युनियर इंजिनियरला सांगितलं. त्या पायपा टाकायच्या ठरल्या. आम्ही म्हणत होतो की हे तुम्ही कॉन्क्रीट टाकताना त्या पायपा टाकून घ्या, अंडरग्राउंड पाणी बाहेर काढा. आज त्या देवाच्या कमानीपासून काही 4-2 घरांचं पाणी जातं आणि ते पाणी आम्ही जो काही पर्यायी रस्ता केल्या त्या रस्त्यावरनं ते पाणी खाली जातं आणि तो रस्ता कायमपणे घाण आहे. ह्याच्यापूर्वी 4 थेंब जरी देवाकडे गेलं तर देवस्थानचे लोक तक्रार करत यायचे, आता कोण बोलायलाच तयार नाही. पण ते पाणी म्हटलं इकडं येत आहे, या पद्धतीनं तुम्ही जर घातले नळ आणि ते पाणी आपण इकडं वळवतो आणि मी आणून देतो म्हटलं, माझी जबाबदारी आहे तिकडनं पाणी इथं आणून कसं सोडायचं ते. त्यामुळे देवाकडे ते पाणी जाणार नाही. आणि ह्याला सामंजस्यपणाने एकामेकाचा भाग घेऊन एकामेकाचा सहभाग घेऊन आम्ही एवढे सगळे एकमेकाय तरी आम्ही एका जागेला बसतो, 2 मिनिटं विचार करतो. आमची काय त्यांचं चूक असलं आमचं चुकलं आम्ही एकामेकाला म्हणतो हे असं व्हालंय म्हणून. आणि ह्यातनं पुढं गावातनं पुढं जायचं असते. आणि अशा परिस्थितीत रमेश तुम्ही चांगला निर्णय घेतलाय. तुम्हाला अनुभव आहे, तुम्हाला चांगलं काय वाईट काय ह्यातलं सगळं माहिती आहे. आम्ही काय असं म्हणलं नाही आम्हीच काय आधी हुशार आहे आणि शहाणा आहे आणि असं आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.